आता बरोबर 5:30 वाजलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता शेवटपर्यंत कोणच नाहीये गाडीत, कोणच. स्टेशनला जाण्यासाठी रिक्षा वगैरे काय तुम्हाला दिसणार नाही. पाहू शकता सगळं सुमसाम आहे. रोड पासून आतमध्ये डायरेक्ट तुम्हाला पायी चालत जावं लागेल. तिकीट घर आहे पण इथं तिकीट मिळते का नाही ते बघूयात पहिलं. अरे बापरे, इथं तिकीट नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आलेलो आहे फलटणमध्ये. आता जवळजवळ वाजलेले आहे 3:30. मी पुण्यातून निघालो होतो 12:30 वाजता आणि आता 3:30 वाजता बरोबर गाडीने फलटणमध्ये सोडलेलं आहे. टूरला सांगोला गाडी मला भेटली होती आणि इथून एक आपण नवीन जर्नी करणार आहोत. तसं तुम्हाला थंबनेलवरनं तर कळलंच असेल की आपण कोणता प्रवास करणार आहोत. तर आता जाऊया, जेवण वगैरे करूयात. भूक लागली कारण की काय खाल्लं वगैरे काय नव्हतं. मी डायरेक्ट घरनं निघालो होतो. तसं गाडी पुढे थांबली नव्हती जेवायला. नातेपुत्याला गाडी थांबणार होती. तर इथं समोर उपळवेकर उपहारगृह, इथं काहीतरी बघूया जेवण वगैरे काय भेटतंय का. राईस प्लेट मागवली होती, पाहू शकता. राईस प्लेट मध्ये काय काय आहे. जेवण करूया फटाफट आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. या जेवायला जेवण झालेलं आहे. खूप सुंदर, खूप छान असं जेवण होतं. आणि आता इथून आपण डायरेक्ट जाऊयात रेल्वे स्टेशनला. बघूयात काय भेटतंय का इथून आणि किती पैसे लागतात रेल्वे स्टेशनला जायला ते पाहूयात. फलटणचं रेल्वे स्टेशन हे मेन रोडच्या पलीकडे. आता गावात होतो मी, गावात आता परत इकडे मेन रोडला आलोय. मेन रोडवरनं बघूया आपण काहीतरी भेटतंय का. स्टेशनला जाण्यासाठी काहीतरी भेटायलाच पाहिजे. बरंच लांब आहे, म्हणजे केलं जिथं आपण जेवण केलं तिथून 3.5 किलोमीटर आहे. तर मंडळी लिफ्ट घेत पोहोचलो फायनली. आणि असं काय साधन नाहीये रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी. रिक्षा वगैरे काय तुम्हाला दिसणार नाही. पाहू शकता सगळं सुमसाम आहे. रोड पासून आतमध्ये डायरेक्ट तुम्हाला पायी चालत जावं लागेल. जर तुम्हाला रेल्वे स्टेशनला यायचं असेल फलटणला, एसटी स्टँडला जाऊन काय उपयोग नाहीये. फलटणच्या अलीकडे म्हणजे जसं तुम्ही पुण्यावरून येता तसं जिंती रोड म्हणून आहे काहीतरी, तिथं फलटणच्या अलीकडेच तिथं उतरायचं. तिथून आतमध्ये फलटण रेल्वे स्टेशन आहे. नाही तर मग स्टँडला उतरून तुम्हाला प्रायव्हेट रिक्षा करून तुम्हाला स्टेशनला यावं लागेल. चला, मस्त शेती वगैरे बघत चाललोय रेल्वे स्टेशनला. तर मंडळी रेल्वे स्टेशन आलेलं आहे जवळ, तुम्ही पाहू शकता. तिथे दिसत असेल तुम्हाला. आणि हा जो रोड दिसतोय तुम्हाला, मला वाटते बहुतेक हा बायपास आहे. फायनली मंडळी आपण फलटण रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत. आणि रेल्वे स्टेशन बघा तुम्ही किती सामसूम आहे. तिकीट घर आहे पण इथं तिकीट मिळते का नाही ते बघूयात पहिलं. नक्की येणार आहे का रेल्वे इकडं. एंड आहे बघा इकडं, पुढं तुम्हाला ट्रॅकच दिसणार नाही. आणि इथून पुढे गाडी लोणंद मार्गे पुण्याला जाणार आहे. आपण बघूया कोण आहे का इथे, चौकशी करूयात. अरे बापरे, इथं तिकीट काउंटरला तर कोणच नाही. इथं अजून तर काम चालू आहे, काम बाकी आहे याचं रेल्वे स्टेशनचं. पण सध्या गाडी तर चालू केलेली हे बघा. पूर्ण झालं पण नाही तोपर्यंत काचा पण पडलेत लोकांनी. इथं बघा टाइम टेबल दिलेला आहे गाडीचा, सोमवार ते शनिवारपर्यंत. तिकीट काउंटर तर ओस पडलेलं आहे, इकडे कोणच नाहीये. तिकीट काढायचं कुठं का फुकट प्रवास करायचा आहे फलटण ते पुणे. बघूया, थांबूयात. आता टाइम झालेला आहे बरोबर 5:45 वाजलेले आहेत. अजून 1 तास बाकी आपल्या गाडीला येण्यासाठी. 5:45चा टायमिंग आहे गाडीचा इथून. मंडळी इथं बसलोय तर एकदम असं हॉरर मूवीच्या सीन सारखं वाटायला लागलंय मला. एकदम असं सुनसान असं फलटण रेल्वे स्टेशन आहे आणि इथं कोणच नाहीये, फक्त गाडी दिसते तेवढी. एकदम अशी बेकार फिलिंग यायला लागली मला. एक RPFचं जवान आहे इथं सुरक्षितेसाठी. तर मंडळी ज्या गाडीची आपण आतुरतेने वाट बघत होतो ती गाडी फायनली फलटण रेल्वे स्टेशनला आलेली आहे. येईल का नाही असं पण वाटलं होतं, कारण की ज्या वेळेस मी इथं आलो रेल्वे स्टेशनवरती आलो त्यावेळेस एक सुद्धा माणूस नव्हता इथं. आणि आता बघा 5-10 प्रवासी पण आलेले आहेत. आणि गाडी बघा तुम्ही, पूर्ण रिकामी गाडी आहे. बघा इथून गाडी लोणंद पर्यंत जाणार 29 किलोमीटर आणि तिथं आपल्याला तिकीट काढायचंय. आता इथं गाडी बरोबर 5:20 आलेली आहे फलटणला. बाकी तुम्ही बोर्ड वगैरे बघू शकता गाडीचा. गाडी सगळीच रिकामी, गाडीमध्ये कोणच नाही, एक सुद्धा माणूस नाहीये गाडीमध्ये बघा ना. त्याच्यामुळे आजची आपली स्पेशल ट्रेन असणार आहे फलटण ते पुणे. फलटण, लोणंद, पुणे, दौंड, हडपसर, सोलापूर, वाडी, हॉस्पेट असा मार्ग असतो गाडीचा. थांबली गाडी तर बघा पूर्ण एमटी आहे, कोणच नाहीये गाडीमध्ये, कोणच. असाच प्रवास झाला होता आपला अहिल्यानगर आष्टी पर्यंत. आपण असाच प्रवास केला होता, तुम्हाला आठवत असेल तर बघा व्हिडिओ टाकलेला मी परत आपल्या चॅनल वरती. तर मजा येणार आहे मित्रांनो प्रवासामध्ये. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, एन्जॉय करूयात. आता इथून आपण लोणंदला जाणार. लोणंदला आपण तिकीट काढणार आहोत. आता बहुतेक जण तर काढत नसतील माझ्या मते, पण आपण तिकीट तर काढणारच आहोत. शेवटी आपले ड्रायव्हर दादा आलेले आहेत आपल्या डेमोचे. आता मस्तपैकी गाडीत बसतील आणि आपली गाडी सुरू होईल. जसं विचारलं होतं तसंच बरोबर टायमिंग आहे. त्या दादांनी सांगितलं संध्याकाळी 6:10 गाडी फलटणमधून सुटते आणि सकाळी पुणे स्टेशनमधून सुद्धा गाडीचा टायमिंग जो आहे तो आहे 6:10.
आता ह्याच्या व्यतिरिक्त कुणाला आणखीन काय माहिती असेल गाडीच्या टायमिंग विषयी तर कॉमेंट करून नक्की सांगा. त्याचं कॉमेंट पिन केलं जाईल एकदम परफेक्ट टायमिंग असेल तर. चला प्रवासाला सुरुवात करूयात. फक्त आता 10 मिनिटं राहिलेले आहेत गाडी सुटण्यासाठी. एकदम मस्त असा प्रवास सुरू होणार आहे आपला. मला एक प्रश्न पडतो की आता साधारण प्रवासीचं पाहिले तर गाडीमध्ये फक्त मोजून 15 ते 20 प्रवासी असतील फलटणमधून. जवळजवळ 29 किलोमीटरचं अंतर आहे लोणंदपर्यंत. मला माहीत नाही गाडीला इंडियन रेल्वेला परवडतंय का नाही परवडतंय, पण आपल्या भारतीयांच्या सेवेसाठी इंडियन रेल्वे ऑलवेज तत्पर आहे, सज्ज आहे. कारण की तुम्ही पाहू शकता 15 प्रवासी आणि ते पण 29 किलोमीटर एवढी मोठी ट्रेन घेऊन जायची म्हणजे गाडीला डिझेल खर्च वगैरे किती खर्च येत असेल इंडियन रेल्वेला. तर असा काहीसा फरक आहे. मला तर वाटतं की बऱ्याचशा पब्लिकला बऱ्याचशा लोकांना माहितीच नाही आहे की अजून अशी गाडी सुरू आहे फलटण ते पुणे. अपेक्षा करतो की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच लोकांपर्यंत माहिती मिळेल, बऱ्याच लोकांपर्यंत माहिती पोहोचेल की फलटण ते पुण्यापर्यंत गाडी सुरू झालेली आहे. म्हणजे बरेच दिवस झालं सुरू झालेली. ॲक्च्युअल डेट माहीत नाही मला. कुणाला माहिती असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा. बाकी आता पहिला हॉर्न झालेला आहे गाडीचा. आता बरोबर 6:08 झालेले आहेत. 2 मिनिटात गाडी आपली निघणार आहे फलटणमधून. वा, सूर्यदेव होता बघा तुम्ही. मस्त असे मावळतीला चाललेले आहेत आणि मावळतीला जात असताना आपला प्रवास सुरू होतोय. तर छान लागणार आहेत आपल्या प्रवासाला. मस्त मजा येणार आहे. खूप दिवसानंतर असा प्रवास करतोय. बस मन प्रसन्न झालंय, काय सांगू तुम्हाला. तर मंडळी बरोबर 6:10 आपली गाडी फलटणमधून निघालेली आहे. आता मी टायमिंग तुम्हाला दाखवू शकत नाही कारण की एकच मोबाईल आहे माझ्याकडे. दुसऱ्या मोबाईलमध्ये किंवा घड्याळ पण नाही घातलेलं मी, त्याच्यामुळे टायमिंग दाखवता नाही मला. तर पाहू शकता जस्ट आता आपण फलटण स्टेशन सोडतोय. हे बघा, बाय बाय फलटण, परत भेटू. इथली सिस्टीम सांगतो मी. या ठिकाणी जो गेट ऑपरेटर असतो रेल्वे, म्हणजे तुम्ही पाहिलं असेल जिथं रोड क्रॉसिंग असतात रेल्वेच्या ठिकाणी, या ठिकाणी बघा आता इथं गेट ऑपरेटर नाही आहे. त्याच्यामुळे आता जे कर्मचारी ते इथं उतरतील, गेट बंद करतील, ट्रेन पुढं जाईल आणि मग नंतर पुन्हा ते फाटक उघडलं जाईल. अशी पद्धत आहे इथं. ते बघा तुम्हाला दिसत असेल तो माणूस गेलेला. आता ते गेट बंद करतील. टू व्हीलर आलेली. आता ही टू व्हीलर डायरेक्ट जाईल बरं का, कारण की इथं कोणी ऑपरेटर नाही आहे. आहे बघा, बंद केलं, गेट बंद केलं बघा. आता हे बघा त्या माणसाने गेट बंद केलं. आता इथून ट्रेन पुढं जाईल, पुढं जाऊन ट्रेन थांबेल आणि मग त्याच्यानंतर पुन्हा तो गेट उघडेल आणि मग नंतर परत ट्रेनमध्ये येऊन बसेल. कारण की या ठिकाणी गेट ऑपरेटर नाही आहे, जो कर्मचारी लागतो. कारण की कायमची काय गाडी इथं येत नाही, त्याच्यामुळं इथं काय माणसे वगैरे गेट ऑपरेटर वगैरे ठेवत नाही. आता बघा इथे उतरलेला माणूस आहे आपला, हा कर्मचारी उतरलेला. आता ही गाडी पुढे गेली की परत तो आता गेट उघडेल. हे बघा ब्रेक दाबला गाडीने. आता इथं गाडी थांबेल आपली आणि आता तो जो तिथं माणूस उतरलेला आहे आता तो गेट उघडेल. टू व्हीलर गेली आता इथून एक. आता गेट उघडलंय. आता तो माणूस गाडीमध्ये येऊन बसेल आणि पुन्हा गाडी आपली निघेल. ते बघा चढला, ते बघा एंडला चढला का, दिसला का तुम्हाला. आता हॉर्न दिला मागणं जाऊ द्या म्हणून, लगेच समोरचा हॉर्न चालू झाला, जाऊ द्या गाडी. तर ही अशी सिस्टीम असते. कारण की या ठिकाणी जास्त काही गाडी येत नाही, फक्त एवढी एकच गाडी येते पॅसेंजर फलटण या ठिकाणी. बाकी दुसऱ्या गाड्या येत नाही. याचा टायमिंग ठरलेला आहे. त्यामुळं जे गेट ऑपरेटर आहे, जे गेट उघडणारे वगैरे आहेत, ते डायरेक्ट ह्याच गाडीमध्ये बसलेले असतात आणि तिथं उगाच माणसाला थांबवून ठेवण्यापेक्षा, बिना कामाचं त्याच्यापेक्षा ही अशी सिस्टीम आहे. हे अगोदर मी पाहिलं होतं अहिल्यानगर ते आष्टी प्रवास करताना, त्याच्यामुळं माझ्या हे लक्षात राहिलं. तर अशी सिस्टीम असते. मंडळी फलटण नंतरचं पहिलं स्टेशन आलेलं आहे सुरवडी. पाहू शकतो. मला वाटतं जसं फलटणला तिकीट काउंटर नाही आहे तसंच या ठिकाणी सुद्धा तिकीट काउंटर नाही आहे वाटतं. मला वाटतं बहुतेक इथून फलटणपासून जे लोणंदपर्यंत आहे ते डायरेक्ट लोणंदपर्यंत तिकीट घ्यावं लागत असेल, लोणंदलाच तिकीट घ्यावं लागत असेल असं माझं मत आहे. मस्त सूर्यास्त व्हायला लागलं आहे. हे बघा इथं पण सगळं रिकामच आहे. हे बघा म्हणजे अजून तयार झालेले नाहीत स्टेशन. आता इथून जे प्रवास करतील त्यांचं तिकीटसुद्धा लोणंदलाच काढावं लागणार. रिटायरमेंटला आपल्याला असं बसायचं आहे मित्रांबरोबर, एकदम मस्त निवांत. बघा मंडळी सुरवळीच्या पुढं आलो आपण आणि आता इथं सुद्धा तोच प्रकार होईल.
आता इथं तो जो गेटमॅन आहे तो उतरलाय खाली आणि गेट बंद करेल आणि पुन्हा गाडी पुढे जाईल, पुन्हा थांबेल आणि मग नंतर परत तो माणूस गाडीमध्ये चढेल. असं अजून परत ती सिस्टीम आलेली आहे. बहुतेक मला वाटतं ह्याच्यातच जास्त वेळ जात असेल, फलटणवरून लोणंदपर्यंत जाऊस तर ह्याच्यातच जास्त वेळ जात असेल. अजून माहीत नाही किती गेट लागणार आहेत आपल्याला असे लोणंदपर्यंत. एकच प्रवासी तरडगाववरनं आजी, एकच आजी, एवढ्यासाठी रेल्वे थांबली. तसं नाही म्हणजे गाडीचा स्टॉपच आहे इथं. आता इथं पण एक गेट आहे बघा. परत तो माणूस गेला गेट लावायला. तर मंडळी आता आपण तिकीट काढूयात फलटण ते पुणे स्टेशनचं. पटकन पटकन पटकन. तर फायनली मंडळी आपण तिकीट काढून आलेलो आहोत. हे पाहू शकता तुम्ही. अरे अरे तिकीट कुठलं दिलंय मला? अरे यार, आणि मला लोणंद ते पुणे जंक्शन तिकीट दिलंय. मी फलटण ते म्हणलं होतं. म्हणजे आपला जो प्रवास होता फलटण ते लोणंदपर्यंत तो आपला मोफत प्रवास झालेला आहे. 2 वेळा मी समजावून सांगितलं की मला फलटण ते पुणे स्टेशनचं तिकीट पाहिजे, पण त्यांनी काय ऐकलं नाही का काय माहीत नाही. आणि दोघं जण उतरलो होतो आम्ही तिकीट काढण्यासाठी फलटण ते लोणंद फलटण ते पुणे स्टेशन. पण त्यांनी मला जे तिकीट दिलं ते दिलं आहे लोणंद ते, म्हणजे जी सेवा चाललेली ती फलटण ते लोणंदपर्यंत मोफत सेवा आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आपली काही चुकी नाही आहे. आपण बोललो होतो आपल्याला फलटण ते पुणे पाहिजे. 25 रुपये तिकीट आहे, पण सुट्टे नव्हते पैसे म्हणून आपलं 30 रुपये तिकीट झालेलं आहे. चला, काका मस्तपैकी चॉकलेट खातील आता. चॉकलेट. तिकिटाविषयी सांगायचं झालं तर मी सकाळी प्रवास केला होता स्वारगेट ते फलटणपर्यंत. मला तिकीट दर जो लागला तो होता 182 रुपये. आणि आता तुम्ही पाहू शकता फलटण ते मला फलटण ते पुणे स्टेशनपर्यंत जो मला तिकीट दर लागला आहे तो आहे 25 रुपये. म्हणजे ॲक्च्युली लोणंदपासून पुणे स्टेशनपर्यंत 25 रुपये आणि बाकी फलटणपासून साधारण 35 रुपये असेल, म्हणजे 30-35 रुपये तिकीट असेल. पण आपले तर 30 रुपये गेलेलेच आहेत, त्याच्यामुळं काय आपण फुकटमध्ये काय प्रवास करत नाही होत. आणि बरोबर गाडी 7:15 वाजता लोणंदमध्ये आलेली आहे. लोणंदमधून गाडी सुटण्याचा टायमिंग आहे 7:20. तर माझ्या मते आता गाडी फास्ट जाईल, कारण की एकदम मेन लाईनला लागलेलो आहोत आपण. बाहेरचं एवढं काय दिसत नाही आहे, फक्त आतमधलं वगैरे दिसतंय. जास्त काय पब्लिक पण नाही आहे, पण आता गाडी सुपर फास्ट चालली आहे पाहू शकता तुम्ही. कारण की डबल लाईन लागलेली आहे. मागाशी सिंगल लाईन होती आणि गेटवरती पण कुणी नव्हतं, त्याच्यामुळं वेळ लागत होता फाटक बंद करणं उघडणं. त्याच्यामुळे आता जास्त काय वेळ लागणार नाही, आपण लवकरात लवकर पोचून जाईल. मंडळी आता नीरा स्टेशन आलेलं आहे पाहू शकता. दिसते का नाही माहीत नाही बघा. नीरा नीरा नीरा. आणि बरोबर 7:30 वाजता गाडी नीऱ्यामध्ये आलेली आहे. म्हणजे 7:20ला गाडी लोणंदमधून आलते आणि 10 मिनिटामध्ये गाडी नीऱ्यामध्ये येते. मंडळी हा रोड जो आहे ना तो खूप फेमस आहे. पाहू शकता तुम्ही. अख्खी ट्रेन पूर्ण फिरलेली आहे. माझा आवाज येतो का माहीत नाही, कारण की हवा जास्त आहे. याचं नाव तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. पूर्ण ट्रेन हे होते. आता आपण बरोबर जेजुरीमध्ये आलेलो आहोत आणि आता टाईम झाला आहे बरोबर 8 वाजलेले आहेत. मला पाणी बॉटल घ्यायची होती, पण इथं स्टॉलसुद्धा चालू नाही आहे किंवा नळ पण नाही आहे. नळ आहे, घेतंय का नाही माहीत नाही आपल्याला. टायमिंग किती येतं गाडीचा पाहू शकता तुम्ही. टाईम बरोबर 8 वाजता गाडी जेजुरीमध्ये आलेली आहे. बघूयात आपण, चेक करूयात पाणी आहे का. आणि आपल्याला पाणी पण भेटलं. इथं नळ होता, आता इथं स्टॉल वगैरे इथं काय चालू नाही आहे, त्याच्यामुळं बाटलीच भरून घेतलेली आहे. चला बसूयात. मंडळी आता आपण आलेलो आहोत सासवड रोडला. मला वाटलं सासवड रोड म्हणजे सासवडमध्ये येतो आपण, ऍक्च्युली तसं नाही. हे हडपसर आहे, पण ह्या स्टेशनला सासवड रोड म्हणतात असा विषय. आणि गाडी रिकामी झालेली, फक्त तो एक माणूस जो आहे तो बघा कसा झोपलाय. खतरनाक झोपलाय तो.
आता मस्त अशी झोप लागली होती, कारण पेंगळून गेलो होतो, कारण सकाळपासून प्रवास चालू होता त्याच्यामुळे. बाकी आता काय जवळच आले हडपसर नंतर, आता डायरेक्ट पुणे स्टेशनच येईल. तर छान असा प्रवास झालेला आहे आपला. 9:30 वाजेपर्यंत आपण पुणे स्टेशनला पोहोचून जाईल. विचार करतोय की अशा जर्नी करत राहावं, फक्त ट्रेनचे नाही किंवा फक्त एसटीचे नाही, दोन्ही मिक्समध्ये. पहिले करत होतो तसे, पण टाइम लिमिट असणार आहे माझा. शनिवार रविवार किंवा फक्त रविवार असा एखादा दिवस प्रवास होईल. आठवड्यातनं एक, कमीत कमी एक, जास्तीत जास्त 2 व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. प्रयत्न तर आहे तसा, पण बघूया कसं काय होतं. तुम्हाला पुढं पाहायला भेटेलच. मी काय आश्वासन वगैरे देत नाही, कारण की तुम्हाला माहिती बरेच वेळा लय दिवसातनं व्हिडिओ बनवतोय, तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल. पण कंडिशन होती तशी माझी, म्हणजे काय सांगू तुम्हाला मी, काय सांगू ते सांगण्यासारखी नाही आहे गोष्ट. त्याच्यामुळं प्रवास करत राहा, एन्जॉय करत राहा, बाकी सोडून द्या. चला. आणि सासवड रोडला गाडी बरोबर 8:55ला आलेली. आता इथं किती वेळ थांबते गाडी काय माहिती. आता लवकर पोचून जायचं तर बघा, टाइमपास चाललाय. इथं झोप लागायला लागली मला अशी का खतरनाक. आणि घाट लागतो बरं का आपल्याला जेजुरीवरनं खाली उतरताना. मस्त मजा आली आज. फायनली मंडळी पोचला आहोत आपण पुणे स्टेशनला. पण गाडी काय अजून प्लॅटफॉर्मला लागलेली नाहीये, तुम्ही पाहू शकता इथे मागे. तर मध्येच उतरला आहोत, कारण की गाडी अजून प्लॅटफॉर्मला जाणार, पुन्हा मग गाडी थांबणार, मग तिथून परत वरती पायऱ्या बिऱ्या चढून वरतून खाली येणार. त्याच्यापेक्षा डायरेक्ट प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरतीच लागलेलो आहोत आपण. आता थोडासा अंधार आहे. तसं सांगायचं झालं तर बघा ना, मला स्वारगेटवरून फलटणला जाण्यासाठी जवळजवळ 3-3.25 तास लागले, कारण की दुपारचा टायमिंग होता. पण संध्याकाळच्या टायमिंगला जर आलो असतो तर आपल्याला 4 तासच लागले असते काही झालं तरी. तसंच तेवढाच वेळ आपल्याला या ट्रेनने लागलेला आहे. बरोबर 4 तास लागलेले आहेत आपल्याला. बराच वेळ गेला इथं, जवळजवळ अर्धा तास गेला. नाहीतर मग 3.5 तासामध्ये आपण बरोबर पुणे स्टेशनला आलो होतो. तर असा काहीसा प्रवास होता. कसा वाटला तुम्हाला प्रवास, कॉमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. बाय बाय, सायनिंग ऑफ. जय महाराष्ट्र. हे आहे WAP 7.